स्लोली सोडायचा. इनहेल, एक्सेल, इनहेल, एक्सेल. यस, आपली मॅजिकल नोट हातात घ्यायची आहे. तिचं स्ट्रक्चर फील करायचंय, हाताने फील करायचे स्ट्रक्चर. यस, तिचा वास घ्यायचा आहे, वास फील करायचा आहे. यस, थँक यू फॉर द मनी. मी त्या सगळ्या पैशांसाठी आभारी आहे जे मला आयुष्यभर मिळालेले आहे. मी त्या सगळ्या पैशांसाठी आभारी जे मला आयुष्यभर मिळालेले. आणि आता तर माझ्याकडं पैशाचा ओघच सुरू झालेला आहे. आता तर माझ्याकडे पैशाचा ओघ सुरू झाला. पैसा मला शोधत शोधत येतो, पैसा मला शोधत शोधत येतो. जितका खर्च करते त्याच्या कितीतरी पटीने पैसा येतो. मी जिथं आहे तिथं पैसा येतो. मी काम करते तेव्हाही पैसा येतो, मी काम नाही करत तेव्हाही पैसा येतो. गरजेच्या वेळेला पैसा येतो, गरज नसतानाही पैसा येतो. गरजेच्या वेळेला जरा जास्तच येतो, गरजेच्या वेळेला जरा जास्त येतो, गरज नसताना येतो. माझा पैसा ना खूप सुंदर मित्र आहे. माझा पैसा ना खूप छान मित्र आहे. माझा खूप सुंदर मित्र आहे आणि तो मला कधीही सोडत नाही. मी जिथं जाईल तिथं मला शोधत शोधत येतो. मी जिथं जाईल तिथं मला शोधत शोधत येतो. माझ्या पाठीमागे येतो. मी झोपलेले असताना तरी येतो, मी बसलेली असताना तरी येतो, मी आराम करते तरी येतो, मी काम करते तरी येतो, मी काम नाही करत तरी येतो. मला शोधत शोधत येतो, घुमून घुमून येतो, फिरून फिरून येतो. पण माझ्याकडे दररोज पैसा येतो. माझ्याकडे दररोज क्षणाक्षणाला पैसा येतो, मल्टिपल होत येतो. आणि जेवढा खर्च करते ना त्यापेक्षा तर कितीतरी पटीने तो परत येतो. मी जेवढा खर्च करते ना त्या पटीने मी पैसा माझ्याकडे येतो. आणि मी माझ्या गरजेसाठी, माझ्या आवडीच्या गोष्टीसाठी पैसा खर्च करते. मी माझ्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पैसा खर्च करते. माझ्या आवडीच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी पैसा खर्च करते. कुणाला तरी मदत करण्यासाठी पैसा खर्च करते. पण बघा ना, पैसा माझा किती सुंदर मित्र आहे, पैसा माझा किती जिवलग मित्र आहे. सगळ्यांनी साथ सोडली पण त्यांनी कधी नाही साथ सोडली. सगळ्यांनी साथ सोडली पण तू कधी नाही साथ सोडली. थँक्यू फॉर मनी, थँक्यू फॉर मनी. पैसा खूप सुंदर माझा मित्र आहे. आणि मी तुला आहे ना खूप जपते, खूप जपते, हृदयापासून मानते. आणि माझ्या हृदयामध्ये तुझं स्थान कायमच आहे. माझ्या हृदयामध्ये अगदी जवळचा कप्पा आहे. आणि मी पैशासाठी वेगवेगळ्या जागा बनवत आहे. पैसा ठेवण्यासाठी मला जागा बनावं लागत आहे. नवीन पर्स मी कालच विकत घेतली आणि कपाटामध्ये पण सुंदर कप्पा बनवला आहे की जिथे मला पैसे ठेवायचे आहे. वाव, खूप सुंदर. पैसा माझ्याकडं मला शोधत शोधत येतोय आणि मी जिथं आहे तिथं येतोय, फिरून फिरून येतोय. आणि मी जेवढा खर्च करते ना तो मल्टिपल होऊन येतो. मी खर्च करते तेवढा तो मल्टिपल होऊन येतो आहे. आणि पैसा मला शोधत शोधत येतोय. बघा ना, पैसा माझा किती जिवलग मित्र आहे, पैसा माझा किती सुंदर मित्र आहे. आणि तो मला कायम साथ देतो. दररोज येतोय, क्षणाला येतोय, मिनिटाला येतोय. पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. पैसा माझा खूप, मी काम करते ना तरीही पैसा येतो, मी काम नाही करत तरी पैसा. एफर्टलेसली, एफर्टलेसली पैसा येत आहे माझ्याकडं. एफर्टलेसली, खूप कमी कष्टात, खूप कमी एफर्ट्स मध्ये भरपूर पैसा येत आहे. खूप कमी कष्टात, खूप कमी मेहनतीमध्ये एफर्टलेसली आणि खूप जास्त पैसा येत आहे. वाव, मनी फ्रिक्वेन्सी, वाव. पैसा येत आहे दररोज अकाउंटला. अरे, मोबाईलचा मेसेज वाचला, आवाज आवाज ऐकायचा आहे मोबाईलचा, जो आपल्याला पैसे क्रेडिटेडचा मेसेज आहे माझ्या मोबाईल मध्ये. आणि तो आकडा येतोय. आणि क्रेडिटेडचे मी सकाळी जेव्हा झोपेतून उठते ना तर मला असेच मेसेज बघायला मिळत आहे की युअर अकाउंट इज क्रेडिटेड डॅश डॅश अमाऊंट. आणि हे मेसेज मला दिवसातून खूप वेळेस येत आहे. हे मेसेज येत आहे माझ्या अकाउंटला पैसे क्रेडिट होत आहे. डॉलर मध्ये पण येत आहे, रुपीज मध्ये पण येत आहे आणि दररोज येत आहे. आणि घुमून घुमून येत आहे, फिरून फिरून येत आहे, जसा रोज येत आहे. आणि किती जिवलग मित्र आहे, मला शोधत शोधत येतोय, फिरून फिरून येतोय. जेवढा खर्च करते त्याला मल्टिपल होऊन येतोय. वाव, वाव, खूप सुंदर. पर्स मध्ये नोटाच भरलेल्या आहे, संपूर्ण नोटा आहे. खूप सुंदर सुंदर कलर आहे, निळा कलर, पिवळा कलर, ऑरेंज कलर, राखाडी कलर. ह्या सगळ्या सुंदर सुंदर कलरच्या नोटात माझ्या पर्स मध्ये आहे. वाव, इट्स खूप छान सुंदर फिलिंग आहे. मी रोज सकाळ संध्याकाळ
त्या पर्सला बघते आणि थँक्यू म्हणते. जो काही पैसा आतापर्यंत मिळाले आहे मला, त्या सगळ्या पैशांना धन्यवाद. जो पैसा रेग्युलर माझ्याकडे येत आहे त्या सगळ्या पैशांना धन्यवाद. इथून पुढे जो काही माझ्याकडे येणार आहे पैसा, त्या सगळ्या धनाला, त्या पैशाला धन्यवाद. बघा ना, पैसा माझा किती सुंदर मित्र आहे. पैसा किती जिवलग मित्र आहे, जो माझ्याकडे म्हणजे नॉन स्टॉप येत आहे, नॉन स्टॉप येत आहे. आणि जेवढा खर्च करते त्याला काहीतरी मल्टिपल होऊनच येतोय. जेवढा खर्च करते तेवढा तो मल्टिपलच. पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर, आय लव्ह यू मनी, आय लव्ह यू मनी. नोटेकडे बघायचं आणि कंटिन्यू म्हणायचंय, आय लव्ह यू मनी, आय लव्ह यू मनी, आय लव्ह यू मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. थँक्यू, थँक्यू मला सपोर्ट करण्यासाठी. थँक्यू माझ्या आवडीच्या सगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी. थँक्यू मला एन्जॉयमेंट करण्यासाठी. थँक्यू मला वेगवेगळ्या पार्टीज मध्ये घेऊन जाण्यासाठी. थँक्यू मला एक्सपेन्सिव्ह ड्रेस घेऊन देण्यासाठी. थँक्यू मला अशा मागातल्या मागात ज्वेलरी घेऊन देण्यासाठी. थँक्यू मला टूर करण्यासाठी. थँक्यू वेगवेगळ्या व्हॅकेशनसाठी. थँक्यू वेगवेगळ्या देशात फिरायला नेण्यासाठी. थँक्यू सगळ्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी. थँक्यू नवीन मोबाईलसाठी. थँक्यू लॅपटॉपसाठी. नवीन ज्या काही वस्तू माझ्याकडे आहेत त्या सगळ्या ब्रँड न्यू देण्यासाठी. थँक्यू नवीन ब्रँड न्यू गाडीसाठी. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय रिअली. तू माझा खूप सुंदर मित्र आहेस. तू माझा खूप सुंदर मित्र आहे आणि मी तुझी साथ कधी नाही सोडणार आहे. मनी लव्स मी, आय लव्ह मनी. तू माझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करते. थँक्यू. मी तुझ्यावर प्रेम करते, तू माझ्यावर प्रेम करतो. वाव. तू माझी साथ कधी नाही सोडत, मी तुझी साथ कधी नाही सोडत. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. फील करायची, ती एनर्जी फील करायची. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. आणि पैशाचा ओघ आपल्याकडे. तर मी एक मनी मॅग्नेट आहे, मी एक मनी मॅग्नेट आहे, मी एक मनी मॅग्नेट आहे. वाव. मी मनी मॅग्नेट आहे, मी एक मनी मॅग्नेट आहे, मी एक मनी मॅग्नेट. पैसा माझ्याकडे कंटिन्यू फ्लो मध्ये येत आहे आणि मी पैशाचं चुंबक झालेली आहे. मी पैशाचं एक चुंबक आहे. मी एक पैशाचं चुंबक आहे. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. येस, ती नोट आपल्या समोर ठेवायची आहे, स्माइल करायची आहे, स्माइल वाढवायची आहे, स्माइल वाढवायची आहे, स्माइल वाढवायची आहे. कारण पैसा यायचा आहे आपल्याला, तो पण चांगल्या खुशीच्या ठिकाणी वापरायचा आहे, चांगल्या ठिकाणी वापरायचा आहे ना. तर मनी एनर्जी आपण जेवढी आपली स्वतः वाढवणार आहोत आणि जेवढी मनी एनर्जी आपण आपली हाय करणार, तेवढे आपल्याला आपल्या कमतरताविषयी जाणीव येणार की आपल्याकडे त्या गोष्टीत कमतरता आहे किंवा पैशाविषयी. आपल्याला मनी मॅग्नेट बनायचं. काय बनायचं आपल्याला? मनी मॅग्नेट बनायचंय. आणि रोजच्या रोज फील करायचंय की आपल्याकडं पैशाचा ओघ येतोय आणि दररोज आपल्याला ह्या पैशाला अफर्मेशन देत राहायचे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जेवढं त्याला प्रेम करू ना तेवढा त्याचा फ्लो वाढत. कारण काय पाहिजे असतं, ज्या गोष्टीवर प्रेम वाढवतो त्याला तीच गोष्ट आपल्या जवळ येते ना. लाईक अट्रॅक्ट लाईक. मग आपल्याला काय करायचं, त्या गोष्टीवर प्रेम वाढवायचं आपलं, जेणेकरून ती गोष्ट आपल्याकडे कंटिन्यू फ्लो मध्ये आली पाहिजे. कारण पैसा आहे तर सर्व काही येईल, है ना. अनुभवलंय आपण प्रत्येकाने लाईफ मध्ये की पैसा तुमच्याकडे, आप पैसे हो तर कैसे हो, कोणी विचारणार पटकन, है ना. की बऱ्याच वेळेला सांगितलं तर पैसा काही सर्वच नाही, सर्व काही पण पैसा आहेच, पैशाशिवाय पण काही होत नाही, है ना. आज घरातून बाहेर निघायचं आपल्याला, घरातून बाहेर पडतो तर आपल्याला सर्वात पहिले आपल्याकडे पैसा पाहिजे असतो खर्च करण्यासाठी, है ना. ते असं बिना पैशाचा आपण बाहेर निघतो नाही निघत. आपल्याला पैसा कंटिन्यू आपल्याकडे पाहिजे असतो. येस, तर आजचा टॉपिक खूप सुंदर आहे. आजच्या टॉपिक कडे आपण जाणार आहोत. या सगळ्यांनी नोट्स लिहिणं शिका. पर दररोजच्या टॉपिक मध्ये नोट्स का लिहायचे आहे, कारण आपण आहे ना, काल काय भाजी खाल्ली म्हटलं तर त्याला 2 मिनिटं विचार करावा लागेल. 3 दिवसापूर्वी काय भाजी खाल्ली म्हटलं तर ते लक्षात नाही राहणार नाही ना. त्याच्यामुळे एक सवय लावायची की हा पॉइंट मला आवडला, हा लिहून घ्यायचा. ही गोष्ट मला आवडली नाही तर ते भजन कीर्तन ऐकल्यासारखं होतं आणि मग ती गोष्ट आपल्या डोक्यातून निघून. कधी कधी आपल्याला पटकन अशी एखादी आयडिया पण येते चालू चालू, है ना. तर ती आयडिया पण कधीतरी आपण लिहून घ्यायची असते का, अरे हा पॉइंट आहे, मला हा करायचा, ऍड ऑन करायचं. तर मग त्यावेळेस ना पटकन ती नोट डाऊन करायची आणि IMP तिथं करून टाकायचं. बऱ्याच वेळेला असं होतं मला की एखादा थॉट येतो आणि पटकन मी काही वेळा जर त्याला नाही फोकस केला की तो चालला तो, मग तो लक्षात नाही राहत की काय करायचं. येस पूजा मॅडम, आजचा टॉपिक आपण चालू करूया. PDF काढा. आजपासून आपल्याला आपल्या स्वप्नांवर काम करायचं. इतके दिवस आपण सगळे वास्टचे ग्रॅटिट्यूड केले, आपण एक आपल्याला सवयी लावल्या. 10 आपण ब्लेसिंग काउंट करतोय रात्री. म्हणजे आपण एक काय करतोय सुरुवातीला, आपण सुरुवातीचा सकाळची जी वेळ आहे ते आपण चांगल्या विचारांनी सुरू करतोय, ग्रॅटिट्यूडनी सुरू करतोय. नंतर
आपण आपली रात्र पण चांगल्या याच्याने सुरू करतोय, पण आता आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी ही एनर्जी लावायची. ही जी काही एनर्जी आहे, ही ऊर्जा आहे, ती आपल्याला स्वप्नांसाठी लावायची. तर आज आपला 13 आहे ना. थोडस स्क्रॉल करा. आज आपला, हा सॉरी, आज आपला जादुई लोक जिन्होंने फरक डाला, म्हणजे आपलं आयुष्य बदलणारे असे काही लोक आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आणि बघा ना, प्रत्येक वेळेला आपण म्हणजे कुणाचं न कुणाचं तरी आपण हे म्हणजे किती काही लोकांनी आपल्याला कुठे न कुठे हेल्प केली, त्यामुळे आपल्या लाईफला एक वळण आलेलं प्रत्येकाच्याच आयुष्याला, कारण एकट्याचं आयुष्य नसतं. की कोणी न कोणी आपल्याला मदत केलेली. मग आपल्या जवळचे नियर अँड डिअर काही लोक असे असतात की ज्यांनी आपल्याला घडवलेलं असतं. आपल्या आयुष्यामध्ये फरक म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये उजेड टाकला, तशा लोकांना आपण आज आठवणार आहे आणि त्या लोकांविषयी आपण कृतज्ञता फील करणार आहे. येस. 12वां दिन, जादुई लोग जिन्होंने फर्क डाला। कई बार हमारी खुद की रोशनी चली जाती है और यह किसी दूसरे व्यक्ति की चिंगारी से दोबारा सुलग उठती है। हम में से हर व्यक्ति को उन लोगों के प्रति गहरी कृतज्ञता का भाव रखना चाहिए जिन्होंने हमारे भीतर की लौ को जलाया। अल्बर्ट स्वेट्जर, नोबेल शांति पुरस्कार विजेता, चिकित्सकीय धर्म प्रचारक और दार्शनिक। आता काही वेळेला काय होतं, आपल्याला आपल्याला काही कारणाने जर डाऊनफॉल आला आणि काही कारणाने जर आपण उदास झालो, नर्वस झालो, तर आपल्याला अशा व्यक्तीला फोन करा वाटतो किंवा अशा व्यक्तीला भेटा वाटतं किंवा बोला वाटतं की ती आपल्याला काहीतरी चांगला मार्ग दाखवाल आणि काहीतरी आपल्याला अपडेट. आपली गॅरंटी असते की ही व्यक्ती मला नक्कीच चांगलं बोलत, त्याच्याने मला हलकं वाटेल. असं कितीतरी वेळेस आपल्यासोबत झालं असणार की आपण डाऊनफॉल म्हणजे आपली रोशनी, आपली एनर्जी कुठेतरी डाऊन होती आणि ती व्यक्ती आपल्याला काहीच देत नाही, घेत नाही आणि फक्त ती आपल्याला एवढं म्हणते, काही काळजी करू नको, मी आहे ना, है ना, मैं हूं ना. म्हणजे असं जरी आपल्याला कोणी म्हटलं तर आपली पॉवर काय होती, कशी होती आपली पॉवर, म्हणजे त्यावेळेस जर आपण खूप डाऊनफॉल आहे की किती वेळेस ते म्हणजे चिंता करू नको, मी आहे, काही काळजी करू नको, काही अडचण आली तर तू परत कॉल कर किंवा मी येते तुला भेटायला लगेच, असे काही लोक असतात. किंवा आपण ज्या वेळेला आपल्याला ते खरंच काही त्या लोकांनी सांगितलं, समजवलं, म्हणजे एक उपदेश जर दिला असेल, आपल्या पाठीवर असा हात जरी ठेवला असेल आपल्या खांद्यावर की चल ग चिल कर, काही एवढं होत नाही याच्याने, हे काही छोटी मोठी गोष्ट आहे. मग त्यावेळेस ती व्यक्तीने आपल्याला एक खूप ऊर्जा दिली असते, एनर्जी दिली असते, एक उमेद दिलेली असते, एक आपली इच्छा जागृत केली असती. भरपूर लोक असे आहे सक्सेसफुल झाले की त्यांना काहीतरी छोट्या व्यक्तीनी मदत केली आहे आणि त्यांना ते तुम्ही जर हा मूवी बघितला असेल, मी तुम्हाला उदाहरण देते की बिल्लू बार्बर मूवी आहे, बघितला असेल तुम्ही, तर त्याच्यामध्ये सांगते की त्यांनी त्याच्या मित्राला खूप लहानपणी मदत केली असते, अक्षरशः घरातून पैसे चोरून किंवा त्याला त्याच्या टिफिन मधलं खायला देऊन किंवा त्याला जी काही काळजी, त्याचे हेअर कट करण्यापासून तो घरातली कैची आणून तो त्याचे हेअर कट करणं, म्हणजे मित्राला आहे ना असं खूप सगळं काही देत असतो आणि त्या गोष्टीमुळं त्याचा मित्र जो आहे तो लाईफ मध्ये जातो आणि पुढे खूप मोठा हिरो होतो. मग त्या मित्राला लक्षात येतं की जे काही आपल्याला केलंय ह्याच मित्राने केलंय लहानपणापासून. त्याला खायला नव्हतं, खायला खायला देत होता, मी आहे म्हणत होता, कोणतरी असल्याची भावना, प्रेम देत होता. मग असे लोक असतात की ते फक्त पुश करत असतात आपल्याला की तू कर, तू तुझं स्वप्न पूर्ण कर. तर आपले स्वप्न पूर्ण करायला पण ही लोक मदत करत असतात. हे लोकांचा आज आपण आठवण करायची ह्या चॅप्टर मध्ये. येस. जीवन के खास मौकों पर हम में से हर एक को दूसरे लोगों ने मदद, समर्थन या मार्गदर्शन दिया है। खास तौर पर तब जब हमें उसकी सबसे ज्यादा जरूरत थी। कई बार कोई और अपने प्रोत्साहन, मार्गदर्शन या बस सही समय पर मौजूद रहने भर से ही हमारे जीवन की दिशा को बदल देता है और फिर जिंदगी चल पड़ती है। इसके बाद हम उन मौकों को भूल जाते हैं जब किसी व्यक्ति ने हमें स्पर्श किया था या हमारे जीवन को बदल दिया था। मग आता आपल्याला असे लोक मिळतात जे फक्त समर्थन करतात किंवा ते लोक फक्त आपल्याला चांगलं देतात नाही का, काहीतरी गोष्टी छोटीशी मदत करतात, काही पैशानी करतात, काही बोलण्यानी करतात, काही लोक आपल्याला हौसला म्हणजे आपली उमेद वाढवतात. मग असे असे जे लोक असतात, कधी कधी आपण त्यांची मदत तर घेतो, ती गोष्ट तर करतो, कधी कधी आपण त्याला ती गोष्ट विसरून गेल्यावर कदाचित आपण त्याला विसरून पण जातो नाही का, किंवा त्याला नॉर्मल पण घेतो. एखाद्याला एखादी गाईडलाईन करायची असेल किंवा एखादं
एखाद्या आपल्याला काहीतरी एक सक्सेस मिळवायचंय किंवा एखाद्या फील्डमध्ये जायचंय, तर आपले शिक्षक असतील किंवा आपले शेजारी असेल किंवा ते आपल्याला सारखे सांगायचे की तू असं नाही असं कर, हे नाही हे कर, या विषयावर जास्त फोकस कर किंवा तुला हे आवडतं हे कर. तर आपल्याला आपल्यामधले गुण दाखवून देणारी अशी ती व्यक्ती असते किंवा आपल्याला आपला एक कॉन्फिडन्स वाढवणारी ती व्यक्ती असते. मग आपली मैत्रीण असते, बरेच लोक आपल्या आयुष्यात येत असतात आणि आपलं आयुष्य कुठंतरी स्टक होईल, म्हणजे हे झालेलं असेल तर त्या व्यक्तीमुळे ते चालू पण होऊन जातं किंवा आपल्याला एक आयडिया येऊन जाते की चला हे ट्रिगर पॉइंट असतं की तू हे का नाही करत, हे जर केलं असेल तर. असे भरपूर लोक, कोको कोला आहे ना, कोको कोला असंच पहिले रस्त्यावर उसाच्या रसासारखं विकत होते, पण एक नॉर्मल माणसाने त्या व्यक्तीला सांगितलं की बॉटल एक म्हणजे याला बॉटलमध्ये भर, जेणेकरून तुझा सेल चांगला होईल. आणि वेगवेगळ्या ठिकाणी आज आपण बघतो की त्या आयडियामुळं, त्या व्यक्तीच्या सल्ला दिल्यामुळं आज कोको कोला देश विदेशात आहे. मग अशी छोटी गोष्ट असते ती, पण ती खूप आपल्याला लक्षात राहावं लागते की आपलं आयुष्य त्या गोष्टीमुळे कदाचित बदलू शकते. येस. कई बार आपको यह एहसास ही नहीं होता कि किसी व्यक्ति का आपके जीवन पर क्या असर हुआ, जब तक कि आप भविष्य में नहीं पहुंच जाते, जहां से आप पलटकर अपने जीवन को देखते हैं और यह महसूस करते हैं कि कोई खास व्यक्ति आपके जीवन की दिशा को जादुई तरीके से बदलने तथा बेहतर बनाने में निर्णायक रहा था। मग आपल्याला हे आपल्याला वाटतं काय ती छोटीच गोष्ट आहे ना, त्या व्यक्तीने तर काय मला हा फक्त सल्ला दिला आणि हे फक्त सांगितलं असं असं कर, हे छोटस आहे. आपण आपल्या लाईफ मध्ये चालू जातो, तो त्याच्या लाईफ मध्ये असतो आणि आपण ते कदाचित ती गोष्ट विसरूनही जातो. आणि आपल्या लक्षातही येत नाही की ही गोष्ट आपल्यासाठी, ही व्यक्ती आपल्यासाठी खास होती, तिने दाखवलं होतं, आपल्याला डायरेक्शन दाखवलं होतं किंवा ही दिशा दाखवली होती. आणि त्याला कधी आपण ग्रॅटिट्यूड केलंही नसेल नाही का, किंवा त्याला म्हटलंही नसेल थँक्यू, किंवा आपल्याला ती गोष्ट फीलही झाली नसेल कदाचित. आणि आपणही ती रोशनी किती कोणाच्या आयुष्यात आणली असेल, कदाचित इतरांनाही आपण दिली असेल आणि आपल्यालाही कोण दिली असेल. पण ही चेन जर आपल्याला कंटिन्यू चालवायची असेल तर आपल्याला कुठंतरी ते फील करायला पाहिजे, आपल्याला ती दिशा दाखवणारी व्यक्ती. आणि प्रत्येकाच्या याच्या लाईफ मध्ये वेगवेगळे एंजल येत असतात, कारण भगवंत जो काही आपण ज्याला मानतो तो प्रत्यक्षात येऊ शकत नाही, तो व्यक्ती स्वरूपात किंवा माणसांच्या स्वरूपात आपल्याला कोणाच्या स्वरूपात येऊन तो मार्गदर्शन करत असतो. तर तो आपल्यासाठी एक एंजलच ठरतो ना. तर असे जे आपल्या लाईफ मध्ये एंजल आहे, आज आपण रिमाइंड करू शकतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये खरंच या व्यक्तीने आपल्याला एक नाही का मुलाची साथ दिलेली आहे. Yes. हो सकता है कि वह व्यक्ति शिक्षक या कोच हो, या चाचा चाची, भाई बहन, दादा दादी, या परिवार का कोई अन्य सदस्य हो सकता है वह कोई डॉक्टर, नर्स, या सबसे अच्छा मित्र या सहेली हो सकता है कि उस व्यक्ति ने आपको आपके वर्तमान जीवन साथी या किसी खास दिलचस्पी से रूबरू कराया हो, जो आगे चलकर आपका सबसे बड़ा जुनून बन गया। शायद वह ऐसा कोई हो जिसे आप जानते भी नहीं थे, तथा वह बहुत कम समय के लिए आपके जीवन में आया और उसने अचानक कोई दयालुता भरा अप्रत्याशित काम कर दिया, जिससे आपके दिल के तार झंझना उठे। आता आपलं कसं, आपण जे काही आहे आपल्या, आपण काही वेळेला आपण म्हणजे ना काही गोष्टीमध्ये आपण अज्ञान असतो किंवा आपल्याला ती गोष्ट कळत नाही, तर आपल्या जवळचे लोक असतात ना, काका काकू, बहीण, दादा दादी, किंवा जे काही लोक आपल्याला असतात ना, ते आपले फ्रेंड सारखे किंवा आपले वेलविशर असतात ते लोक. आणि आपल्याला कळतं की ह्या लोकांना आपलं चांगलं पाहिजे आणि हे लोक आपला चांगला विचार करतात हे आपल्या लक्षात येतं. मग आपण त्यांच्यावर ना असं ट्रस्ट ठेवतो किंवा मनापासून हे जे सांगती व्यक्ती जी सांगती ना ती बरोबरच सांगते. म्हणजे ते आपल्याला गट फिलिंग पासून यायला लागतं किंवा मनापासून. बघा जेवढे पण लोक आहे ना सक्सेसफुल, कोणी असतात त्यांना कोच कोणी आहे, त्यांना गायडन्स करणार आहे, त्यांना गुरु आहे, ते एकटे घडलेला असा एकही व्यक्ती मी बघितला नाहीये. सचिन तेंडुलकर असेल, सायना नेहवाल असेल, कोणाची तुम्ही स्टोरी घ्या आणि त्यांना कोणी लाईफ मध्ये कोच आहे, त्यांना तो टर्निंग पॉईंट देणारी ती व्यक्ती त्यांच्या लाईफ मध्ये. तसे आपल्याही लाईफ मध्ये वेगवेगळ्या आहे. मी पण जेव्हा 9वी 10वी झाली होती माझी, तर एक अशी मोठी ताई होती, ती तिचं ग्रॅज्युएट झालं होतं, पण ती मला आहे ना कॉम्प्युटर क्लास मी लावला त्याच्यासोबत. आणि मी खूप लहान होते आणि मला कळत नव्हतं, पण ती मला बसनी घेऊन जायची यायची आणि समजूनही सांगायची आणि असं असं ते क्लासेस वगैरे करायचे. त्यावेळेस कोहिनूर टेक्निकल म्हणून ते असं खूप फेमस होतं ते तेवढं, आणि मला ते माहित नव्हतं. पण ती मला आहे ना ती सांगायची तू असे असे कोर्स कर, क्लास कर, शिकत जा, शिकण्यावर फोकस कर. मला आज आठवतंय की असे लोक आहे ना आपल्या लाईफ मध्ये येतात आणि ते थोड्या दिवसापुरते, काय महिना 2-3 महिने आम्ही सोबत असतो, कारण ती खूप मोठी होती, मी छोटी होती. पण ती मला अगदी लहान बहिणीसारखं न्यायची, आणायची, समजून सांगायची. मग असे लोक जे असतात ना ते आपल्याला काही त्यांचं देणं घेणं नसतं किंवा हे काही नसतं किंवा आपल्या विषयी काही अशा आपल्याकडनं अपेक्षाही नसतात रे नावाच्या, फक्त ते आपल्याला
एक चांगला मार्गदर्शक म्हणून आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. त्यांना खरंच आपण त्यासाठी आपण ग्रेटफुल राहिलं पाहिजे. येस. मेरी दादी ने मुझ में पुस्तकों, पाककला और गांव के प्रति प्रेम भरा। वे इन चीजों से प्रेम करती थी। अपने इस प्रेम को मुझ में भी संचारित करके उन्होंने मेरे जीवन की दिशा को प्रभावित किया तथा बदला। 20 साल से पाककला मेरा जुनून है और पुस्तकों के प्रति मेरे प्रेम ने अंततः मुझे लेखिका बनने के लिए प्रेरित किया है। यही नहीं, देहात के प्रति मेरे प्रेम ने मेरे रहने की जगह पर भी अच्छा खासा असर डाला है। बघा, ह्या गोष्टी आपण आज ग्रॅटिट्यूड करतोय, ह्या गोष्टी शिकतो, पण ह्या गोष्टी कोणी कोणी ना आपल्या आयुष्यात ऑलरेडी घेऊन आलेलो होतो, किंवा थोडं का होईना आपल्याला त्या गोष्टी जाणीव करून दिलेली होती लहानपणी. मग कोणी कोणी आपल्या आजूबाजूभोवती होतं जे आपली परवरिश करण्यामागे किंवा आपल्याला एक समजून घेण्यामध्ये किंवा आपल्याला गाईडलाईन्स करण्यामध्ये. जसं रोंडाने सांगितलं की तिची दादी होती, म्हणजे तिची आजी जी होती ती तिला चांगलं काय वाईट काय ती शिकवत होती. म्हणजे आपल्याला असतं ना आपली आजी आजोबा कोणतरी, जसं मला माझी पणजी जी होती ना तिचा खूप माझ्या याच्यावर जीवनावर परिणाम झालेला असं म्हणेल मी. कारण ती ज्या गोष्टी आम्हाला शिकवायची सांगायची, आम्ही सुट्ट्यात का होईना थोडा दिवस का आम्ही जाईना 2 महिने किंवा जे काही दिवाळीच्या सुट्ट्या असतात उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तेवढ्यामध्ये जायचं, पण ती ज्या गोष्टी सांगायची ना त्या गोष्टी डोक्यात बसायच्या. किती बऱ्याचशा गोष्टी तिला म्हणायची की असं करायचं नाही ते करायचं नाही इकडे तोंड करून जेवायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टी होत्या, शनिवारी नेल नाही काढायचे, तिचे छोटे छोटे तिचे शास्त्र होते. आणि आम्ही ते आत्ताही आमच्या घरामध्ये भरपूर लोक ते शास्त्र फॉलो करतात. आणि छोटी छोटी गोष्ट असेल तिचं हे होतं की नाही हे ह्या दिवशी हे नाही करायचं असं करायचं, मोठ्यांच्या पाया पडायचं, यांना हे द्यायचं. मग त्या गोष्टी आहे ना आम्ही ती सांगायची तर तसं आम्ही कुठेतरी फॉलो करायचं. आम्ही तिला कधी असं म्हणायचं की नाही तू आजी असं कशाला सांगते, किंवा आम्हाला ते चांगलं वाटायचं. मग ती आम्हाला भजन करायला शिकवायची, देवाचं नाव घ्यायला शिकवायची. असं ती जेव्हा जेव्हा आम्हाला काहीतरी शिकवायची हरिपाठ म्हणायला वगैरे, तर ते संस्कार जे असतात ना ते आपल्यात मुरले असतात. जसं आपण मोठं होतो किंवा आपल्या आपल्या लाईफ मध्ये इकडे तिकडे होतो ते आपल्याला कुठेतरी त्या गोष्टींचा विसर पडतो, पण आपल्याला जे सीड्स असतात ना ऑलरेडी ते आपल्या आतमध्ये असतात, ते आपल्याला जाणवतात. आणि अजूनही आपल्या काही गोष्टी असतात की त्या परमनंट आपल्या लाईफ मध्ये झालेल्या असतात. मग आपण ती रेखा क्रॉस करून नाही जात, किंवा मोठ्यांचा आदर करायचा म्हणजे करायचं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तो मग तो समोरचा कसंही असेल. तर ह्या काही गोष्टी असतात तर त्या आपल्याला परमनंट शिकवून जाणाऱ्या पण या व्यक्ती असतात. Yes. मेरी दादी ने मुझे धन्यवाद कहने के लिए भी सख्ती से अनुशासित किया था। उस वक्त मैं सोचती थी कि वे मुझे विनम्र होना भर सिखा रही थी, लेकिन ऐसा नहीं था। वह तो मुझे बाद में समझ आया कि जादुई शब्दों के बोल सिखाना दादी का सबसे बड़ा उपहार था जो उन्होंने मुझे कभी दिया था। वे आज जीवित नहीं हैं, लेकिन मैं उनकी बहुत शुक्रगुजार हूँ जो उन्होंने मेरे जीवन की दिशा पर इतना व्यापक प्रभाव डाला। धन्यवाद दादी। येस, मग रोंडा सांगते की तिच्या आजीने तिला शिकवलं होतं की धन्यवाद म्हणायचंय, ते गिफ्ट म्हणजे एखाद्याने आपली मदत केली तर त्याला थँक्यू म्हणायचंय, स्माइल करायचं. आजी आज नाहीये तिची, तरी पण तिला असं वाटतं की हे गिफ्ट माझ्या समोर कायम राहिलेलं आहे. मग असं आपल्याला इथं प्रश्न पडतो की तिच्या आजीने हिला लहानपणी शिकवलेलं आपल्यालाही लहानपणी शिकवलंय, तरी एवढे सगळे प्रॉब्लेम आपल्या लाईफ मध्ये येतात, तरी सगळं आपण फेस करतो. रोंडाच्या लाईफ मध्ये तर कितीतरी उथल झालेली, कितीतरी प्रॉब्लेम लाईफ मध्ये आलेले, हे शिकवले. पण तिने ते मॅजिक कंटिन्यू नव्हतं ठेवलं, किंवा ती सगळ्या गोष्टी तिने कुठेतरी लहानपणी होत्या. पण जशी लाईफ मोठी होतो आपण हुशार व्हायला लागतो तेव्हा आपण कुठेतरी आपल्याला असं वाटतं की काहीतरी मोठं आणि काहीतरी वेगळं करत बसलं की त्याच्यामध्ये होतं. पण हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात आपण ते फॉलो करणं विसरून जातो. मग आजीला आज तिला वाटतंय की या गोष्टी मी आजीपासून सुरुवातीपासून शिकलेले आहे. जसं की मला पण माझ्या पणजीने भरपूर गोष्टी शिकवल्या. मग आपले आई वडील असतील, आपला भाऊ असेल, छोटा भाऊ असेल, मोठा भाऊ असेल, बहीण असेल, कोणी कोणी आपल्याला ह्या अशा गोष्टी शिकवल्या की असं करायचं नाही, नीट करायचं, कपडे छान घालायचे, रोज आंघोळ करायची, किंवा याला थँक्यू म्हणायचं, याच्या पाया पडायचं, पाहुणे आले की घरी पाया पडायचं. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. जसं माझी पणजी मला सांगायची, दिवा लावायला शिकवायची, ती दिवा लावायला द्यायची, संध्याकाळी दिवा लावायचा आहे, तिन्ही सांजेच्या वेळेला दिवा लावायचा आहे, देवाची पूजा अशी करायची, असं कपडा स्वच्छ धुवायचा आहे. नंतर देव तिच्याकडनं मी शिकले की देवपूजा कशी करायची आहे, गंध कसा लावायचा आहे, ती मला शिकवायची. असं नाही तू असं कर मला सांगायची, बेलपानं आणायचं. तर ह्या अगदी लहानपणी त्या गोष्टी डोक्यात बसलेल्या आहेत की तिचं बघायचं आणि ती सांगायची आणि तिच्या बाजूला बसायचं आणि मस्त ती भजन म्हणत असेल तर करायचं. खरंच मग आज मला पण असं वाटतं की आपण त्यांना धन्यवाद म्हणायला पाहिजे, थँक्यू म्हणायला पाहिजे. कारण कदाचित ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नसती तर तो एक आपण आपला लर्निंग लेसन राहून गेला असता.
है ना. तर तसं तुमच्या आयुष्यातले कोण कोण आहे शोधा, किंवा ज्यांच्यामुळे तुम्ही त्यांना ऑब्झर्वेशन करून काही ना काही तुम्ही शिकले आणि आज तुमच्या लाईफचं डायरेक्शन तसं नसतं की ती व्यक्ती जर नसती तर. येस. आज आप उन जादुई लोगों के बारे में सोचने जा रहे हैं जिन्होंने आपके जीवन पर असर डाला। आज जिस दिन में किसी समय कोई शांत सी जगह खोजे और अकेले बैठकर उन 3 असाधारण लोगों के बारे में सोचे जिन्होंने आपके जीवन में फर्क डाला। जब आप 3 लोगों को चुन ले तो एक बार में एक व्यक्ति को ले और हर एक से जोर-जोर से बात करें, जैसे वह आपके सामने ही मौजूद हो। उसे कारण बताएं कि आप उससे प्रति क्यों कृतज्ञ है और उसने आपके जीवन की दिशा को किस प्रकार प्रभावित किया। मग आपल्याला काय करायचंय आजच्या आपल्याला हा हा टॉपिक काय शिकवतो की आपल्या पास्ट मध्ये जे लोक होते आणि ज्यांनी आपल्याला आपल्या लाईफ मध्ये काहीतरी रोषणी टाकली, फरक टाकला आणि काहीतरी आपल्याला घडवलं, शिकवत, असे 3 लोक आठवायचे. आई वडील आपण ऑलरेडी कुठल्याही प्रॅक्टिस मध्ये करतो, पण त्याच्या व्यतिरिक्त 3 लोक शोधायचे तुम्हाला, की जर तुमचा शिक्षक असेल, तुमची एखादी मैत्रीण असेल किंवा कोणीही असेल तुमच्या लाईफ मध्ये ती व्यक्ती. काही शेजारी पण असतात ना, आमच्या शेजारी एक आंटी राहायच्या. म्हणजे आम्ही खूप लहान होतो त्यावेळेला असं 5वी पासून इंग्लिश राहायचं, पण त्या आंटी आम्हाला छोटे छोटे वाक्य शिकवायची. थँक्यू म्हणायचं, सॉरी म्हणायचं. त्यावेळेला असं वाटायचं की ते इंग्लिश तेवढंच खूप मोठं जास्त आहे, किंवा याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, नाही का. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या द्यायच्या, असं तसं आपण स्वतः करायचं. मग अशी लोक असताना ते आपल्याला अशी छाप परमनंट असते त्या लोकांच्या लाईफ मध्ये. तर मग त्या 3 लोकांचं आपण काय लिहायचं, त्यांचे नावं लिहायचे आणि त्या व्यक्तींची लिस्ट काढायची की त्यांनी काय काय आपल्याला शिकवलेलं आहे बरं, काय काय आपल्या लाईफ मध्ये फरक टाकलेला आहे, जेणेकरून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. त्या व्यक्तीला आजही आपण कनेक्ट आहोत कुठंतरी, आपल्याला असं त्या व्यक्तीविषयी पीसफुल, थँक्सफुल किंवा आपली प्रेमाची भावना आहेत. अशी तुम्ही 3 नावं आता लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला जेणेकरून जेव्हा रिव्हिजन करायची तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. Yes. यह सुनिश्चित करें कि आप तीनों लोगों के साथ यह जादुई अभ्यास एक ही सत्र में पूरा कर ले, क्योंकि इससे आपकी कृतज्ञता की भावना कहीं अधिक गहरे स्तर पर पहुंचेगी। यदि आप 3 लोगों के इस जादुई अभ्यास को दिन में अलग-अलग समय करते हैं, तो आप कृतज्ञता की वह गहराई महसूस नहीं कर पाएंगे, न ही जादुई परिणाम प्राप्त कर पाएंगे। आता मग आपल्याला काय करायचं, आपण एकदा ठरवलं की हे 3 लोक आहे, हे 3 लोकांना मला थँक्यू म्हणायचंय, किंवा ज्यांनी तेवढं माझ्यासाठी केलं ना, तर तेवढं कदाचित केलं मग कोणी केलं नसेल माझ्यासाठी, किंवा मला जे काही आहे त्यांनी दिलंय त्यासाठी मला हे करायचं. मग 3 लोकांची नावं लिहायची आणि एक एक टायमिंग ठरवायचं. साधारण 1 तासाचा आपण टायमिंग ठेवला तर ह्या 3 लोकांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे ते इमॅजिन करायचं, ते व्हिज्युअलाइज करायचं, ती गोष्ट त्यांना फील करायचं, ती एनर्जी फील करायची. मग 3 लोकांना आपण वेगवेगळा समय, म्हणजे पहिले आपण 10 ते 15 मिनिटं जर एका व्यक्तीशी आपण करतोय, फील करतोय, मग त्याचे सगळे अनुभव किंवा ती व्यक्ती, ती एनर्जी, त्याला थँक्यू म्हणतोय, कृतज्ञता आपण आतून असं हे करतोय, फील करतोय. आणि त्याच्यानंतर दुसरी व्यक्ती, त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती, अशी आपल्याला प्रॅक्टिस करायची आज. येस. आप क्या कह सकते हैं इसका एक उदाहरण देखें। सारा, मैं तुम्हें उस समय के लिए धन्यवाद देना चाहता हूँ जब तुमने मुझे अपने दिल की बात मानने के लिए प्रोत्साहित किया था। मैं उस दिन खो गया था और दुविधा में था। तुम्हारे शब्द मेरे दिल को छू गए और उन्होंने मुझे निराशा से उबार दिया। तुमने जो कहा था उसकी बदौलत मैंने अपने सपने का अनुकरण करने का साहस किया और अप्रेंटिस शेफ के रूप में काम करने के लिए फ्रांस चला गया। मैं आज अपने सपने को पूरी तरह जी रहा हूँ और मैं इस वक्त जितना खुश हूँ उससे कहीं अधिक खुश नहीं हो सकता। और यह सब तुम्हारे उन शब्दों की बदौलत हुआ जो तुमने उस दिन कहे थे। धन्यवाद सारा। मग आता यांनी दिलंय की एक एक आहे, त्याची मैत्रीण सारा आहे जिचं नाव, आणि त्या साराने तिला धन्यवाद द्यायचे. का द्यायचे धन्यवाद? आज जरी तो एखादा मास्टर शेफ झाला असेल, चांगल्या जागी आहे, पण त्याला ते आठवतंय की त्या मुलीने मला मदत केली होती, ते तिने मला सांगितलं होतं की तू निराश नको हो, आणि तू तुझ्यात ते गट्स आहे, तू करू शकतो, ती हे करण्याचा तुझ्यात कॉन्फिडन्स आहे. त्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे त्यांनी निर्णय घेतला आणि तो फ्रान्सला गेला. तिथून त्यांनी त्याची जर्नी चालू केली. असे भरपूर लोक असतात ना, ही व्यक्ती आपल्याला सांगते की तू इथे ऍडमिशन घे, किंवा तू ह्या फील्डला जा, तू इथेच चांगला तुला स्कोप आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपण डिसिजन घेतलं आणि आपले आपले स्वप्न पूर्ण केले. किंवा एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटतं की नाही, हे गोष्ट आता होणं शक्य नाही, किंवा
माझं हे ड्रीम पूर्ण होते की नाही. आपण मग एखाद्या व्यक्तीसोबत चर्चा करतो आणि तो त्यांनी आपल्याला सांगितलं की काही नाही, हे तर तुझ्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे, तू हे करू शकतो, तुझ्यात हे तेवढे गट्स आहे, असं जरी सांगितलं असेल तर मग आज त्या व्यक्तीविषयी धन्यवाद म्हणतोय तो, की सारा धन्यवाद की तू मला त्या दिवशी सांगितलेला त्या उपदेशामुळे आज मी डिसिजन घेतला आणि मी आज ह्या प्लेसवर तुझ्यामुळे आहे. येस. यह बहुत महत्वपूर्ण है कि आप कारण बताएं कि आप क्यों कृतज्ञ हैं और इसमें अति संभव नहीं है। इसके बजाय आप जितना अधिक कहते हैं और जितना अधिक महसूस करते हैं, परिणाम भी उतने ही अधिक आश्चर्यजनक होंगे। इस अभ्यास के बाद आप अपने जीवन में जादू का विस्फोट होते देखेंगे। ये वह कृतज्ञता के सबसे शक्तिशाली कार्यों में से एक है जो आप कर सकते हैं। मग आपल्याला आपण त्या व्यक्तीच्या विषयी का कृतज्ञ आहो याचं कारणही माहिती पाहिजे. आपण का त्याला म्हणजे काय काय गोष्टी आपल्याला त्यांनी केलेल्या आहे. काही काही वेळेस होतं ना की कोणाला खाण्यापिण्याचं टेन्शन असेल किंवा काही लोक मदत करतात, फ्रेंड सर्कलमध्ये लोक मदत करतात, तो स्ट्रगलिंग पिरियड एखाद्याच्या लाईफ मध्ये असतो आणि त्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये ती व्यक्ती मदत करत असते. तर एक परवा असं छोटस एक क्लिप बघितली मी की एक मुलगी असते, ती वडापाव विकत असते. त्यावेळेला तिथं तिच्याकडे 2-3 जण असे येतात की ते स्ट्रगलिंग मध्ये असतात, त्यांना जॉब नसतो किंवा ते लोक, त्यांना खायला काही नसतं. तर त्यावेळेस त्या मुलीनी ना काही दिवस त्यांना वडापाव खवला आणि तिने कमिटमेंट केलं की तुम्हाला जोपर्यंत जॉब लागत नाही, तुमचा जो स्ट्रगलिंग पिरियड आहे, माझ्याकडे येऊन तुम्ही रोज वडापाव खाचा. मग ते काही दिवसानंतर जेव्हा त्यांचा स्ट्रगलिंग पिरियड संपतो तर त्या मुलीला चेकच्या स्वरूपात पैसे दर महिन्याला आणून देत होते, 8,000 10,000. तिच्या याच्यामध्ये, तिच्या गल्ल्यामध्ये तिला न सांगता ते पैसे तिला टाकून देत होते. म्हणजे काय होतं की आपण जेव्हा काहीतरी कोणाला मदत करतो स्ट्रगलिंग पिरियड मध्ये, त्याच्या वाईट परिस्थितीमध्ये, तर लोक जास्त करून लक्षात ठेवतात की वाईट परिस्थितीमध्ये ह्या वेळेला मला त्यांनी मदत केली होती. कारण तो जो पिरियड असा असतो ना, किंवा आपल्याला पाहिजे असतं, आपण गरज असते, आपण शोध असतो कोणतरी की आपल्याला खरंच त्या व्यक्तीची मदत पाहिजे आणि आपल्याला त्या व्यक्तीविषयी खरंच ग्रेटफुल राहिलं पाहिजे. कारण वेळ बदलली म्हणजे आपण विसरून नाही गेलं पाहिजे की ती व्यक्ती आपल्यासाठी काय आहे. कारण ती व्यक्ती नसती तर आज आपलं लाईफ काहीतरी वेगळं राहिलं असतं. तर अशा व्यक्ती आपण आठवण करायच्या, शोधायच्या आणि त्याच्याविषयी आपण फील करायची ती कृतज्ञता. येस. यदि आप जोर से बोलने की स्थिति में न हो तो आप हर व्यक्ति के प्रति अपने शब्द लिख भी सकते हैं और उसे इस तरह संबोधित कर सकते हैं जैसे पत्र लिख रहे हो। जब आप यह अभ्यास पूरा कर लेते हैं तो आपको अपने एहसास के स्तर में बहुत बड़ा फर्क महसूस होगा। कृतज्ञता की शक्ति काम कर रही है। इसका सबसे पहला और सबसे महत्वपूर्ण प्रमाण हमेशा यह होता है कि आप इससे खुशी महसूस करते हैं। कृतज्ञता की शक्ति का दूसरा प्रमाण यह होता है कि आप अद्भुत चीजों को अपनी ओर आकर्षित करते हैं और जैसे यही पर्याप्त न हो, आप कृतज्ञता के अभ्यास के बाद जो खुशी महसूस करते हैं वह भी अधिक अद्भुत चीजों को आकर्षित करती है, जिससे आप और भी अधिक खुश होंगे। यही जीवन का जादू है, यही कृतज्ञता की जादुई शक्ति है। आता याच्यामध्ये काय सांगितलंय रंगाने, इतकी छान प्रॅक्टिस सांगितलेली की जी व्यक्ती आपण ठरवलंय की आपलं आयुष्य बदलणारी ही व्यक्ती आहे, तर मग आपण त्या व्यक्तीला समोर घेऊन बसायचंय आणि त्याला असं करायचंय की आपण साक्षात ह्या व्यक्तीसोबत बोलतो. आपण एक करू शकतो, आपल्या स्वतःला मिरर मध्ये घेऊन बसू शकतो, आरशासमोर बसू शकतो, ती व्यक्ती आहे आपल्या समोर असं इमॅजिन करू शकतो आणि त्याशी एक संवाद साधू शकतो. आणि काही कंडिशन असेल, नाही आपण घरातले सगळे मेंबर आहे तर ही ऍक्टिव्हिटी आपण नाही करू शकत आपल्याला असं वाटतंय, तर फोटोग्राफ घेऊ शकतो त्या व्यक्तीचा आणि तिला एखादं लेटर लिहितो, जसं आपण नाही का, आपल्याला लेटर आहे ते पोस्ट करायचं, त्यापैकी लिहायचं डिअर त्या व्यक्तीचं नाव आणि मग खाली आपण जसं लिहितो ना, पहिले आपण पूर्वी पोस्टकार्ड सारखं लेटर लिहायचो किंवा कशी आहेस तू, काय चाललंय तुझ्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात काय चाललंय. आणि त्यावेळेला बघ तू मला ती गोष्ट दिली होती ना, म्हणून मी आज माझी ही ह्या कंडिशनला थँक्यू ग, तेव्हा मला बोलणं नाही झालं, किंवा त्यावेळेस मी खरंच असं आपण म्हणतो ना का बऱ्याच वेळेला असतं नो थँक्यू नो सॉरी दोस्तीमध्ये, मग ते आपण ते विसरूनच गेलो असतो ग्रॅट्यूड करायचे, मग त्यावेळेला ती गोष्ट राहून गेली असते तर ती अगदी मनसोक्तपणे मोकळ्यापणाने तिथे लिहून काढायची आपण आणि ते ग्रॅट्यूड आपल्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीविषयी फील करायचे. आणि कागदावर लिहितो म्हणजे काय होतं, आपण ते डिलिव्हर करतो त्याचा अर्थ असा होतो. आणि आपल्याला जर नाही बोलता आलं किंवा तेवढा कॉन्फिडन्स नसला आपल्यामध्ये, कधी कधी होतं ना की मी काय बोलू आणि कशाविषयी बोलू, आणि कधी कधी आपल्याला पटकन सुचतही नाही किंवा तेवढी आपली प्रॅक्टिस नसते, मग सिंपल तुम्ही हे करू शकता, त्या व्यक्तीला एक लेटर लिहा आणि ते फील करा छान भावनेने आणि मस्तपैकी
त्याला काय काय थँक्यू आहे, मग आपण ती कसं एन्जॉय करत होतो, कशा आपल्या मस्ती करत होतो, त्यावेळेला काय छोट्या छोट्या गोष्टीत आपण आनंद मिळत होतो. आज तुझ्यामुळे मी किती खुश होत होते, तुझ्यामुळे मी किती हसत होते, तुझ्यामुळे किती एन्जॉय करत होते लाईफचा. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण त्या व्यक्तीला ऍज अ लेटर म्हणून लिहायचंय. येस. जादुई अभ्यास क्रमांक 12, जादुई लोग जिन्होंने फर्क डाला। 1, 10 नियामतों की सूची बनाए, लिखे कि आप क्यों कृतज्ञ हैं। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। दिन में किसी समय किसी शांत जगह पर बैठे और उन 3 लोगों की सूची बनाएं जिन्होंने आपके जीवन में फर्क डाला। एक बार में सूची के एक व्यक्ति को ले और हर व्यक्ति को जोर से बोलते हुए कारण बताए कि आप उसके प्रति क्यों कृतज्ञ हैं और उसने आपके जीवन की दिशा को किस प्रकार प्रभावित किया। आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। आता आपले जो अभ्यास आपला आहे, जादूचे लोक आणि जे आपल्या लाईफ मध्ये फरक, पहिलं तर आपलं रोज 10 ग्रॅट्यूड लिहायचे, तो आपला कंपल्सरी. दुसरं आपल्याला 3 लोक आपण शोधायचे की ज्यांनी आपल्या आयुष्यात खरंच वाटतं की ती व्यक्ती जर नसती ना, आज वेगळं माझं आयुष्य राहिलं असतं. मग त्या व्यक्तीला आपण थँक्यू म्हणायचंय, त्या व्यक्तीला फील करायचं. तर शक्य असतं तर आपण त्याला फोन करून बोलू पण शकतो आणि हे लेटर पण लिहू शकतो. दोन्ही गोष्टी करू शकतो. एखाद्या वेळेस होतं ना की त्याला आपण मनसोक्त बोलूया किंवा समोर असं किंवा जाऊन असंही आपण कधी ना कधी ती ऍक्टिव्हिटी करू शकतो की बघ ना, त्यावेळेला तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या, मला समजून घेतलं, मी कदाचित ते नसतं तर मी भरकटले असते, तू मला जर सांगितलं नसतं समजावून तर मी हे डिसिजन नसतं घेतलं. तुम्ही फोन करून बोलू पण शकता त्या व्यक्तीविषयी. कारण काय होतं ना, आपलं कधी कधी राहून गेलं असतं आणि काही काही लोकांना असं पटकन बोलता नाही येत किंवा भावना सांगता येत नाही भरपूर वेळेला, किंवा असतं मनामध्ये खूप असतं, ग्रॅटिट्यूड असतं किंवा त्या व्यक्तीविषयी भाव पण असतात, पण कधी ते डिलिव्हर केले नसतं. त्याच्यामुळं त्या समोरच्या व्यक्तीला कळत नाही की याला असे भाव आहे, त्याला असं वाटतं की नाही, याला तर काही माझी कदरच नाही किंवा माझ्याबद्दल काही वाटतच नाही. तर असं आपण त्या व्यक्तीला, ती व्यक्ती असेल तर आपण तिच्याशी बोलू पण शकतो, ती व्यक्ती जर नसेल तर आपण मग त्याला लेटर लिहू शकतो किंवा याच्यात सांगितलंय की तुम्ही त्याच्याशी बोला, है ना. ती जवळ तुम्ही लिहून, जसं तुम्ही स्वतः ती समोर आहे असं अशा प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीशी बोलायचं. सिंपल आहे ना. तर ही प्रॅक्टिस करून बघायची. जसे आपण ही प्रॅक्टिस करू ते एक आपल्याला हलकं झाल्यासारखं वाटेल. म्हणजे कोणाचं देणं नाही का, आपण एखाद्याचं देणं आपल्याकडे राहून गेलं तर पहिल्या मॅजिक बुक मध्ये जर आपण ती व्यक्ती वेगळी घेतली असेल तर आपण अजून शोधू शकतो. टीचर्स असेल आणि एकदा शोधायला लागलं सापडतं. एखाद्या शेजारची व्यक्ती असेल की आपल्याला ती चांगली बोलत होती, सांगत होती, काहीतरी शिकवत होती, कदाचित काही आपण काही क्लासेस केले असतात त्यावेळेचे टायपिंगचे सर असतात, किंवा आपण काहीतरी शिकतो आर्ट क्राफ्ट, तर तिथं आपल्याला शिकवलं असेल. जे काही आपल्याला व्यक्ती ते असेल त्या व्यक्तीने आपल्याला मार्गदर्शन केलं, आपण वेगवेगळ्या कला शिकलो किंवा आपल्याला काही रेसिपी एखाद्याने सांगितलेली असेल की हे असं असं कर. असे भरपूर लोक आहे आपल्या आयुष्यामध्ये, तर आपण ते बदलून पण लिहू शकतो. नसेल तर आपल्या जे जवळचे नियर बाय आहे, आपली बहीण असतो, भाऊ असतो लहान, ते पण आपल्याला खूप शिकवत असतात आपल्या लाईफ मध्ये. तर त्यांच्याशी निवांत तुम्ही बोलू शकता, लेटर लिहू शकता किंवा काय. आपल्याला फक्त ह्या लेसनचा अर्थ तो आहे की त्या व्यक्तीने आपल्याला इतकं सगळं केलेलं आहे ना, मग त्यांना आपल्याला थँक्यू करायचं, त्यांना आपल्याला फील करायचं आणि त्यांना ग्रॅटिट्यूड फील करायचं. सगळ्यांच्या लक्षात आला आजचा टॉपिक? येस. कारण सगळे आपण एकमेकांवर डिपेंड आहे ना, किंवा सगळे एक व्यक्ती अशी नाहीये की ती एकटीच सक्सेस झाली आणि एकटीच निघाली आणि ती सक्सेस झाली, असं नाही होत. कधी कधी ह्या याच्यामध्ये आपण बघतो की एखाद्याला निगेटिव्ह कमेंट केली आणि निगेटिव्ह काहीतरी बोललं, बघ तुझ्याकडनं ते होणारच नाही किंवा तू हे करू शकत नाही, अशा वेळेला सुद्धा त्या व्यक्तीमुळेच केलेलं असतं. असंही तुमच्याकडे उदाहरण असेल तरी चालेल. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला हर्ट केलं कोणतरी, की चल तुझ्याकडनं हे होतच नाही किंवा चल तू हे करू शकत नाही, मी चॅलेंज करतो. मग त्या व्यक्तीने ते, म्हणजे मी कोणाच तरी स्टोरी ऐकली होती, आर्मी ऑफिसर झाले ते, की त्याला चॅलेंज केलं होतं की तू हे होऊ शकत नाही, तुझ्याकडनं शक्यच नाही, तू हेच करणार आहे, तू हमालीच करणार आहे, किंवा त्याने ते करून दाखवलं. असेही लोक असतात. मग त्यालाही कारण कोण ठरलं असतं? तीच व्यक्ती. चिंगारी पेटवणारी कोण व्यक्ती असते? तीच व्यक्ती असते की जे आपल्याला सांगते की तू हे करू शकत नाही. मग आपण तेव्हा त्याला प्रूव्ह करण्यासाठी, त्याला दाखवण्यासाठी कदाचित ती गोष्ट करतो, नाही का. ती व्यक्ती मला असं बोलली ना, मग मी करून दाखवतो. हर्ट करणारी व्यक्ती जी असते ना, ती पण एक बेस्ट गुरु असते. कदाचित कोणाला तुम्हाला म्हटलं की कोणीतरी, कशी दिसतेस तू, वजन वाढलंय, हे तुझं वाढलंय, तर तेव्हा जर हर्ट होत असेल आणि आपण जर काही ऍक्शन मध्ये कामाला लागत असेल, आपण जिम लावत असेल, आपण एक्सरसाइज करायला लागत असेल, कोणी आपल्याला आपली कमतरता दाखवली त्यावेळेला त्या व्यक्तीने, तर त्याचं पण क्रेडिट त्याच व्यक्तीला जातं.
बरोबर आहे ना, त्याला पण हिंमत लागते, बोलायला हिंमत लागते की अरे मला ही लोक व्यक्ती माझी कमतरता दाखवून, नाहीतर वरच्या वर तारीफ करणारे गोड बोलणारे लोकही असतात की आपल्याला ते सांगतात असं नाही, असं तर असे लोक खूप येतात आपल्या आयुष्यामध्ये. कदाचित आपण त्यांना काही कारणाने याच्याने पुढे विसरून पण जातो. कमतरता दाखवणारे लोकही मला असं वाटतं ते खूप मोठे गुरु असतात आपले. तर त्याच्यामुळे आपण आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायला लागतो.